टँकर चालकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे। तोडगा न निघाल्यास मुंबईकरांवरील पाणी संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारच्या नव्या भूजल नियमांच्या निषेधार्थ मुंबईतील वॉटर टँकर चालक मालक सोमवारपासून संपावर गेलेत, तर वॉटर टँकर असोसिएशन आणि प्रशासन यांच्यात झालेली बैठक पूर्णपणे निष्फळ ठरली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत काही तोडगा निघतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर वॉटर टँकर चालकांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत या असोसिएशनची बैठक होईल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, मुंबईतील वॉटर टँकर चालकांच्या संपाचा दुसरा दिवस आहे, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघतोय तर आज दुसरा दिवस आहे त्यांचा। टँकर सगळे रस्त्यावर बाजूला उभे राहिलेले पाहायला मिळतात। सगळ्यात जास्त फटका जो आहे तो आपण जर बघितलं तर उपनगरामध्ये बसलेला पाहायला मिळतोय। मग त्यामध्ये मुलुंडपासून ते आपण अगदी घाटकोपरपर्यंत म्हणू शकतो आणि त्याचबरोबर वांद्र्यापासून ते अगदी दहिसरपर्यंत असे जिथे मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत किंवा BKC सारखा जो एरिया आहे तिथे मोठे मोठे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, तिथे वॉटर टँकरची गरज जी आहे ती मोठ्या प्रमाणात लागत असते। मात्र दुसरा दिवस झालेला आहे आजचा आणि दुसऱ्या दिवशी देखील जो तोडगा आहे तो अद्यापही निघालेला नाही आहे। काल आपण जर बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर त्यांची बैठक झाली होती, मात्र या बैठकीत फारसं निष्पन्न झालं नाही। काल मुख्यमंत्री खरं तर बाहेर देखील गेले होते, त्यामुळे काल वेळ दिलेली नव्हती त्यांनी। आज 1 वाजता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे, आम्हाला बोलवलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, चर्चेअंती तोडगा काढणार आहोत, अशी भूमिका जी आहे ती सध्या वॉटर टँकर चालक मालक संघटनेने घेतलेली पाहायला मिळते। विशेषतः जर बघितलं आपण तर जे नियम आहेत ते कुठेतरी शिथिल करा, यामुळे आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतोय असं ते वारंवार सांगतात। खरं तर ही त्यांची तिसऱ्यांदा ही जी संपाची भूमिका आहे ती तिसऱ्यांदा त्यांनी घेतलेली आहे आणि यामुळे सगळ्या मुंबईला बांधकामं मुळात जी मोठी मोठी बांधकामं सुरू आहेत तिथे देखील वॉटर टँकर चालकांची गरज असते, मात्र तिथे देखील हे वॉटर टँकर पोहोचत नाही आहे, त्यामुळे बांधकामं देखील काही ठिकाणी ठप्प झालेली पाहायला मिळतात। तर या सगळ्यावर तोडगा काढणं आज गरजेचं आहे अशी भूमिका जी आहे ती वॉटर टँकर चालक मालक संघटनेने घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे आज मुख्यमंत्री नेमके काय बोलणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित भाग्यश्री, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती